हार्ली डेव्हिडसन आता फुल फॉर्ममध्ये आलं आहे बिकॉज ऑफ हार्ली डेव्हिडसन X440. त्या मिस्ट्री बॉक्समध्ये काय आहे ना हे तुम्हाला मी घरी जाऊन मिस्ट्री बॉक्समध्ये काय आहे ते बा दुसरं ऑप्शन सांगतायत. हा पाईपमध्ये म्हणजे असं पाईपमध्ये असतं. ओके, हे आपला टॉप बॉक्स केले आहे. टॉप बॉक्स तर त्यांच्याकडे अजून एक हार्ली आलेली आहे काम करायला. 6.5 होता आणि चांगला टॉप बॉक्स आहे. कुठे काय मैंने बहुत इंक्वायरी किया, मेरे को किधर भी बोला नहीं, मेरे को 3 जन ने आपका ही नंबर दिया. ॲक्च्युली इसी बाय खूप म्हणजे फायनली आपली गाडी कोकणात जायला झाली आहे सज्ज. हे फुटरेस जे आहे ना ते पण युसिफ भाईनी बनवलेलं आहे. कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. एक नंबर बॅकरेस्ट आहे. तर मंडळी आपण इकडे आता प्रभादेवीच्या हार्ली डेव्हिडसन शोरूममध्ये पोहोचलेलो आहोत. पण आता इकडे पाहाल ना खूप हार्ली डेव्हिडसन X440 टॉप व्हेरियंट आलेले आहेत तिकडे. हे बघा इकडे पाहाल तर सर्व इकडे टॉप व्हेरियंट आहे बाहेर पूर्ण लाईनीमध्ये. इकडे आतमध्ये पाहाल ना हे बघा हे सर्व टॉप व्हेरियंट. ऑफकोर्स हे 2 नाही आहेत, हे 3 नाही आहेत, हे तर बाबा खूप हाय एंड गाड्या आहेत. पण हे सर्व टॉप व्हेरियंट आहेत सर्व हे बघा फूडपर्यंत आहे. आता काही लोकांना गार्ड वगैरे आपण ते लावून दिलेलं आहे कारण त्यांनी फिटिंग करूनच केलं होतं. आपण फिटिंग बाहेरून केलं होतं त्यासाठी. हार्ली डेव्हिडसन आता फुल फॉर्ममध्ये आलं आहे बिकॉज ऑफ हार्ली डेव्हिडसन X440. सिरियसली त्याच्यामध्ये पाहाल ना इकडे तुम्हाला असं वायझर पण मिळतं. आता एक्स्ट्रामध्ये वायझर पण असतं पण आपण वायझर घेत नाही आहे कारण वायझरमध्ये मला वाटत नाही लुक जरा खराब होतो गाडीचा. काय तर चाइल्डिश व्हायचं वायझर. मोठं असलंच ना गोष्ट वेगळी होती. लहान खूप म्हणजे मला पर्सनली लहान आवडलं नाही. हा आपण लावून घेतला आहे अगोदर. मेंटेन आपल्या गाडीला आहे आणि बॅकप्लेट पण आपण लावून घेतली. बॅकप्लेट आहे ती लावून घेतली आपण. तर त्याचा व्लॉग तुम्ही आधी पाहिला. आपण कपूर मोटर्स म्हणून ते सर्व गोष्टी केल्या होत्या ना त्याचा व्लॉग आधी आलेला आहे. आपण आज खास चालू आहे दुसरं काही गोष्ट घ्यायला आणि ह्या नंतर पण तुम्हाला अजून दुसरं काहीतरी आपण गोष्टी करणार आहे आपल्या गाडीवर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर या मिस्ट्री बॉक्समध्ये काय आहे ना हे तुम्हाला मी घरी जाऊन सांगेन की आपण जे फिटिंग करू फिटिंग बाहेर करणार आहे तो तुम्हाला दाखवेल. कारण सध्या संडे आहे त्याच्यामुळे याच्याकडे फिटिंगचा माणूस नाही आहे. आपण बाहेर फिटिंग करू. किती मोठा आहे बघा. हो माय गॉड. जे आपण मिस्ट्री बॉक्स घेतला आहे ना आपण तो बॉक्सचं फिटिंग आपण इकडेच करून घेऊ. इकडचा जो आपला मिस्टर साऊ जे आहेत ते म्हणाले की मी तुम्हाला करून टेन्शन नाही फक्त 5 मिनिटं थांबा जरा कारण डिलिव्हरी वगैरे जरा चालू आहे त्यासाठी. मला काही हरकत नाही ना आपण बाहेर करण्यापेक्षा आपण इकडूनच करून घेऊ. आता काय तर तुम्हाला पुढे सांगतो मी. तर आता मिस्टर सौद ओपन करत आहेत. त्या मिस्ट्री बॉक्समध्ये काय आहे ते खायला. येस दिस इज द टूरिंग सीट. ही टूरिंग सीट आहे. आता या दोघांमध्ये फरक बघा केवढा आहे. खूप फरक आहे. पकड हां म्हणजे याचे ब्रॉडनेस पण मोठी आहे फॉर्मिंग पण मोठी आहे आणि प्लस हा सॉफ्ट बघा केवढा आहे आणि हा बघा खूप फरक आहे. खूप फरक आहे है ना. ब्रॉडनेस मोठी आहे बघ. ब्रॉडनेस मोठी आहे मेन म्हणजे ते खूप महत्त्वाचं आहे. हां तसं ऑप्शन नाही तरी इकडे अशी फिट होते टूरिंग सीट पूर्णपणे. हां खूप छान वाटतं यार. तर फक्त ह्याच्या आतमध्ये याला फिट करायची आणि एलन कीने फक्त टाईट करायचं. ऑफकोर्स पण ते पण थोडंसं डोक्याचं काम आहे. तर ऑफकोर्स आपल्याला जमलं नसतं तर ह्या लोकांबरोबर जमतं. ओके इसको एक ही स्क्रू आता है क्या ना लगाने के लिए. हाईटली वन होईल. आता थोडं असं व्हायला लागलं मला. चलो मिस्टर सौ थैंक यू सो मच. बाहर का चक्कर में हम लोग का बचा दिया. हाँ तो फिर क्या बाहर भी बिना टाइम जाता ही मेरा वैसे भी तो. चलो थैंक यू सो मच वन सेकेंड. थैंक यू सर. थैंक यू. चलो आता हां चलेगा उसमें मस्त वाटते आता सीट यार. मेन म्हणजे ब्रॉड झाली स्पीड सीट जरा म्हणून जरा बरं वाटतं. कॉंग्रॅट्स. थँक्यू. तर यांची झालेली डिलिव्हरी आहे हार्ली डेव्हिडसनची. कॉंग्रॅच्युलेशन्स. चलो थँक्यू सो मच. तर आपलं सर्व काम झालेलं आहे. आता नेक्स्ट शॉट मला पाहायला मिळणार आहे. आपण बाकी जे काम करणार आहे गाडीमध्ये ते वाला ते कधी करणार माहिती नाही पण तुम्हाला याचप्रमाणे पाहायला मिळेल फॉर शुअर. तर निघूया आता. आणि नक्की सजेस्ट करेन तुम्हाला जर तुमच्याकडे हार्ली X4 असेल तर टूरिंग सीट लावून घ्या. खरं खूप फायदेशीर आहे. खूप फायदेशीर. तर मंडळी आपण आता घरी आलो आहोत. आपण जी टूरिंग सीट लावली होती ना ती एवढी कम्फर्टेबल आहे ना. हो
खरं बोलतो एक नंबर कम्फर्टेबल आहे. म्हणजे आम्ही फक्त डायरेक्ट घरी नाही आलो, आम्ही बँड्राला गेलो, बँड्रावर फिरलो, बाहेर जेवलो वगैरे आणि मग आता ऑलमोस्ट 3 वाजलेत आपल्याला घरी यायला. ऑलमोस्ट आम्ही 1-1.5 तास तरी बाईकवर होतोच. खूप म्हणजे खूप बरं वाटलं, सिरियसली बोलतो. आणि ही सीट काहीतरी आहे 1400 ₹1400 म्हणजे 1400ला आपली ही सीट पडलेली आहे. मला एक गोष्ट कळत नाही या बाईक कंपन्यांचं की जेव्हा तुम्ही गाडी डिलिव्हरी करतात ना, म्हणजे जेव्हा गाडी बनवतात ना, तर अशी कम्फर्टेबल सीट का लावत नाही, ही एक्स्ट्रामध्ये का ठेवतात, म्हणजे ही एक्सेसरी एक्स्ट्रामध्ये का ठेवतात मला कळतच नाही. आता ही सीट मला पडली ₹1400. तुम्ही ही कंपनी फिटेड स्टॉक सीट अशीच द्या, 1400 काय तुम्ही ₹2000 लावा, काही हरकत नाही, तरी पण लोक घेतील कारण कम्फर्ट मिळतो आपल्याला. आता ह्या सीटचं मी करू का तुम्ही सांगा. ही सीट आता घरी पडून राहणार, त्यापेक्षा पहिल्यापासूनच ती सीट दिलं, 2000 लावा, 2500 लावा, तरी काही हरकत नाही. हा काय हिशोब म्हणजे कळतच नाही सिरियसली. तर आता काय करू, कॅमेरा खाली ठेवू, भेटू तेव्हाच जेव्हा आपण निघणार आहे त्या रॅकवाल्याकडे. चला. तर मंडळी फायनली ती वेळ आली आहे जेव्हा आपण आपल्या बाईकला मॉडिफिकेशन करणार आहोत. ॲक्च्युली लास्ट शॉट मी पाहिला होता ना, तो होता आपला टुरिंग सीटचा. त्यानंतर बरेच दिवसांनी आपण हा वाला व्हिडिओ शूट करतोय, कारण की तो व्हिडिओ होता काहीतरी जानेच्या 1st का 2nd वीकमध्ये, आणि आता मी शूट करतोय फेब्रुवारीच्या 1st वीकमध्ये. कारण की मला मॉडिफिकेशनवाला कुठेच सापडला. खूप लोकांना विचारलं की टॉप रॅक लावणारा किंवा बॅकरेस्ट लावणारा, सॅडल्सचे लावणारा कुठे मिळेल आपल्या मुंबईमध्ये ना, कोणाला काही आयडिया. शेवटी फायनली मला 3 जण भेटली जे मला सांगितलं की कुठे मिळेल तो, आणि तिघांनी एकाच नाव सांगितलं, तो म्हणजे युसुफ भाई इन ग्रँड रोड. ॲक्च्युली ऑनलाईन सुद्धा मिळतं, डायरेक्टली तुम्ही टॉप रॅक लावू शकतात, फक्त फिटिंग करायचं, स्क्रू वगैरे फिटिंग करायचं असतं, किंवा आपलं बॅकरेस्ट वगैरे ते पण ऑनलाईन मिळतात, फक्त आपण फिट करायचं. पण मला तसं नव्हतं पाहिजे, कारण की आम्हाला तिने 2-3 पिक्चर काढले होते आपले बॅकरेस्टचे, तर आम्हाला तसंच काहीतरी बॅकरेस्ट करून पाहिजे होतं, म्हणजे कस्टम मेडला बॅकरेस्ट पाहिजे होता. प्लस थंडरबर्डचा माझ्याकडे टॉप बॉक्स आहे शार्टचा ना, तर तोच मला लावायचा होता हार्लेमध्ये. तर तसंच प्लेट वगैरे सर्व बनवणार पाहिजे होतं, कारण माझी ती प्लेट कुठे हरवली मिळत नाही, तसं तो प्लेट वगैरे बनवून देणारा पाहिजे होता, म्हणून मला बाहेरून करायचं होतं. तर आपण काय करू ना, वेळ वाय घालवता आपण थेट भेटू डायरेक्ट तिकडे. चला. तिकडे ही बाईक पार्टची गल्ली आहे आतमध्ये ग्रँड रोडला. तिकडे आपण थोडं पुढे गेलं की एक लेफ्ट येतं, त्या लेफ्टला आपल्याला आतमध्ये जायचं. दाखवतो तुम्हाला पुढे. इकडे सर्व हेल्मेट वगैरे मिळतात त्या साईडला. इकडे हा सिग्नल आहे नवजून सोसायटीचा, पुढे आहे नवजून सोसायटी, त्याच्या आधी एक गल्ली आहे तिकडे, त्याला बोलतं घास गल्ली, त्याच्या आतमध्ये एंडिंगला, आणि बाहेरच योको हामाचा शोरूम आहे सगळ्या आतमध्ये. तर मंडळी इकडे आलो आपण युसुफ खान साहेबांकडे. ते पूर्ण हे युसुफ भाई तिकडे, आणि पूर्णपणे गाडीचं पूर्ण म्हणजे बॅकरेस्ट म्हणा किंवा सॅडल स्टे म्हणा असं बनवतात. हे बा मस्त आहे. आता युसुफबा दुसरं ऑप्शन सांगतायत, हा पाईपमध्ये, म्हणजे असं पाईपमध्ये असतं, आणि प्लेट म्हणजे तुमची मोठी प्लेट येते ना, त्याच्यात त्यांनी आधी ऑप्शन सांगितलं आपल्याला. प्लेट अच्छा लगेगा कि पाइप अच्छा लगेगा, मतलब लॉन्ग लास्टिंग कौन सा अच्छा होगा? दोनों मतलब अलग अलग, अपना अलग अलग हिसाब है दोनों. ये इसका समझा, ये ऐसे आएगा. अब यहाँ से तुम्हारा ये बैग बैकरेस्ट आएगा. बोला मुझे खाली नाम के लिए दिखाया. बैंड तक कोई बैंड तक पड़ा है? हाँ ना. अभी ये तुम्हारा टॉप बॉक्स का काम टॉप बॉक्स इधर आएगा. ओके. और ये बैकरेस्ट इधर आएगा, ये वाला. हाँ, ये बैग है पूरा. ओके. मैं क्या पूछ रही हूँ, दिखने में कौन सा अच्छा दिखेगा, प्लेट वाला? कारण बाईकवर शूट पण होला पाहिजे हिशोबाने आपल्याला. तर आपल्याला युसुफ भाई सांगतायत की कसं आपला बॅकरेस्ट वगैरे येईल, बॅकरेस्ट आणि आपला तो रॅक आहे तो कसा येईल. असा त्यांनी एक रॅक दुसऱ्या गाडीचा बनवलाय, वगैरे काम चालू आहे. तुम्हारा बैग ये टॉप रैक आएगा. हा टॉप रॅक असणार आणि इकडे बॅक, यहाँ पे बॅकरेस्ट आएगा ना. हाँ, ये पूरा बैग है. अच्छा. आणि तिथे टॉप रॅक आएगा. इससे थोड़ा बाहर जाएगा ना, इसके बाद इससे थोड़ा पीछे जाएगा ना. हाँ, पीछे में देखो ना, ये लाइट तक ही है ना. हाँ, लाइट के पीछे ये आया अपना बैग. अब इसके पीछे देखो ये आएगा खाली इसका पड़ेगा. हाँ, ये जो तुम्हारा है ये बैग. ओके. ये अपना टॉप बॉक्स के लिए ये आएगा. टॉप बॉक्स. अच्छा. ठीक. तो इतना अगर छोटा ही प्लेट में आएगा. चाहिए पूरा 1 पीस प्लेट में चाहिए, और ये थोड़ा ऊंचा रहेगा. बराबर, बैकरेस्ट बराबर इतना ऊंचा रहेगा. बराबर. हाँ. और इसका प्लेट इतना रहेगा, प्लेट कितना बड़ा रहेगा? प्लेट यहाँ तक आएगी. तर आपलं मोठं टॉप बॉक्स राहील ना. आपलं खालचं ते हेच लहान, त्यांच्याकडे अजून एक हार्ली आलेली आहे काम करायला. ते तुमच्याकडे पूर्ण ते स्टँड वगैरे लावणार आहे, मग बॅकरेस्ट वगैरे पण आहे त्याला. आणि आपण पण त्या सांगितलं बॅकरेस्ट लावायला विथ आपलं काय म्हणतात त्याला रॅक, टॉप रॅक, आणि सांगितलं सॅडल स्टे करायला. कारण इकडे आहे, या साईडला आहे, या साईडला नाही. तर बॅग आपली लावली तर आतमध्ये जाते.
त्याच्यामुळे आपण जरा ते इकडे मग स्टार्टरशी लावून घेऊ. आणि सांगितलं उद्या म्हणजे उद्या 12 वाजता सांगितलं गाडी सोडून जावं, माप वगैरे घेऊन तो बनवतील आणि आपलं मंडे ट्यूजडेला काम होऊन जाईल आपलं. आणि हे आपलं युसुफ भाई जे काम करतात आणि ते आहे बरोबर घास गल्लीमध्ये, ग्रँड घास गल्ली आणि तिकडे. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा फ्लॅश पण करतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला टॉपर आहे किंवा बॅक रेस लावायचे असेल त्यासाठी. आणि एकदम मिनिमम प्राईजमध्ये गोष्टी होतात, मग टेन्शन नाही. आणि यांच्याकडे वेल्डिंगची कामं पण होतात, वेल्डिंगची कामं पण होते या साईडला. सही आहे. त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्यांचे येतात. एक काम असं की वर्सेस दाखवलं मला टॉप रॅक वगैरे काम करत होते. नमस्कार मंडळी, हाय द नेक्स्ट डे आणि आपण चाललो युसुफ भाईकडे आपल्या गाडीचं काम करायला. आपण सॅडल स्टे, मग बॅक रेस्ट आणि टॉप रॅक हे आपण लावून घेणार नाही. तर आपण आज गाडी त्यांच्याकडे सोडू, संध्याकाळी गाडी परत घेऊन येऊ आणि मंडेला आपण पुन्हा गाडी देऊ, कारण ते पुन्हा फिटिंग करेल. त्यासाठी आपला जो जुना टॉप बॉक्स होता ना, जो आपण एनफिल्डला लावला होता, थंडरबर्डला लावला होता ना, तो आपण त्या गाडीला लावणार आहे. थांबा दाखवतो. बघा, हा आपला टॉप बॉक्स होता आधीचा, 60चा होता आणि चांगला टॉप बॉक्स आहे. कुठे काय डॅमेज वगैरे काय झालं नाहीये. फक्त याचा खालचा जो प्लेट असतो ना आपण तिकडे लावतो, तो प्लेट नाही आहे, तो बोला मी बनवून देणे, काय टेन्शन नाही आहे. हे बघा. आणि कशाला फालतूमध्ये नवीन घ्यायचं ना आपल्याला असताना, म्हणून आपण हा स्वार लावणार आहे. आणि मोस्टली फक्त कसं आहे, आपण हा वाला टॉप बॉक्स फक्त जेव्हा आपण लॉंग राईडला जाऊ तर आपण वापरणार आहे, बाकी आपण काढून ठेवणार आहे त्यासाठी. आणि या सर्वांचा खर्च किती आला ना हे तुम्हाला पुढे सांगणं, जेव्हा आपण बाईक पुढे रेडी होईल ना तेव्हा. चला मग निघू आपण डायरेक्ट युसुफ भाईकडे. तर आमू आता टॉप बॉक्स घेऊन येते आपल्या ॲक्टिवावर. हा बघा, हा टॉप बॉक्स आहे, आता फिट होणार आहे. आपली गाडी तिकडे, आपण आपली गाडी घेऊन जाऊ. तुला कुठे येते, कोणावर येतेस? बापरे, आमू कसं येणार तू? तर आपण ॲडजस्ट करून घेऊ. तर आपण आपली गाडीकडे आणलेली आहे आणि काल तुम्हाला दाखवली होती ना, तर सेम हार्ली आहे पण टॉप मॉडेलवाली आहे. त्याचं काम करतात युसुफ भाई. आपल्याला असंच बनणार आहे, असाच प्लेट लागणार आहे आणि पाठी आपला टॉप रॅक आणि बॅक रेस्ट. आणि त्यांना सांगितलं सॅडल स्टे पण करायला. पण हे करताना आपला हा वाला पार्ट ते काढतील, हा वाला पार्ट ना काढायला लागेल, हा वाला इकडचा, कारण हे काढलं तरच ते असं पार्टी फिट होईल, ते होणार नाही म्हणून. पण चालेल, हे वाटतं मस्त, पण ठीक आहे, दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे त्यासाठी. ठीक आहे, तर आता गाडी ठेवू आपण आणि मग कदाचित आय थिंक काय म्हणतात त्याला, मंडेला, आज रात्री आपण गाडी परत घेऊन जाऊ आणि मंडेला कदाचित आपण परत येऊ फिटिंग करायला. तर युसुफ भाईचं अजून एक हे बघा, मस्त केलं काम त्यांनी. ना एक्सेस 125 आहे त्यांनी. इकडे बघा, पुढे पण मस्तपैकी बॅकरेस्ट लावले आणि पाठी पण एक चाइल्ड सीट आहे आणि बॅकरेस्ट. सही आहे. हां, लहान पोरं बघू शकतो. खूप छान केलं, हे मस्त आवडलं मला. हे मला फुल ऑन टेका. सही आहे. मुंबईमध्ये आई थिंक तो युसुफ भाई काम करतात, क्योंकि मैंने बहुत इंक्वायरी किया, मेरे को किधर भी बोला नहीं, मेरे को 3 जण ने आपका ही नंबर दिया. ॲक्च्युली युसुफ भाई खूप शोधत होतो आपलं बॅकरेस्ट काम करायला, कुठेच मिळत नव्हतं मला. हां, काही प्रॉब्लेम नाही, एक नंबर मग काम. एक आणि रिजनेबल रेटमध्ये, जे काय रेट तुम्हाला एंडिंग सांगितलं जेव्हा आपण गाडी पिक करायला येऊ ना, तो सांगा किती खर्च आला आपला ते. थँक्यू युसुफ भाई. यांचा नंबर वगैरे दिला आहे मी, यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा, लगेच एक दिन में काम हो जातं आपलं ना. हां, बरोबर, टेन्शन नाही. चला, तर मंडळी, हा आहे द नेक्स्ट डे. आपण आता जस्ट आपली बाईक देऊन आलेलो आहे काम करण्यासाठी. आज फायनली आपलं सर्व काम होऊन जाईल, फिटिंग वगैरे सर्व होऊन जाईल आणि आपण रात्री काहीतरी 8 वाजता गाडी आणायला जाऊ. पण आता मी तिकडे काही शूट नाही केलं कारण सेमच होतं म्हणून. पण तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवून आपली पूर्ण गाडी जेव्हा रेडी होईल तेव्हा, कारण की रात्रीचं शूट करून दाखवण्याचा पॉईंट नाही, एवढं काय दिसणार नाही. सकाळचं उजेडात मस्त तुम्हाला दाखवून आपण काय काय काम केलं आहे ते आणि किती खर्च आला हे पण तुम्हाला सांगेन. म्हणजे फायनली आपली गाडी कोकणात जायला झाली आहे सज्ज. तर मंडळी, आपण आता परत आलो आपल्या युसुफ भाईकडे गाडी घ्यायला. पण गाडीचं पूर्ण सेटअप जे आहे ना तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवून, कारण तेच बरं पडेल, कारण आता अंधारात दाखव का पॉईंट नाही. युसुफ भाई, थँक्यू सो मच, बहुत अच्छा काम किया. तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेन काही तुम्हाला गाडीचं काम करायचं म्हणजे बॅकरेस्ट म्हणा, फुटरेस्ट म्हणा किंवा आपलं टॉप बॅक रॅक म्हणा, काही पण आपल्या गार्ड वगैरे म्हणा ना, युसुफ भाई नक्कीच कॉन्टॅक्ट करा. खूप छान काम केलेलं आहे आणि एक नंबर आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये हा करून देईल, टेन्शन नाही. खरं खुश होऊन, कारण ते आपलं काय म्हणतात बॅकरेस्ट जे लावलं आहे ना त्यांनी, एवढं मला आवडलं ना. म्हणजे ओरिजिनल हार्ले जे असतं ना, मोठी हार्ले तसं लावलं असं मला वाटतं. तर तुम्हाला नक्कीच आता उद्या सकाळी लागतो तुम्हाला, का जरा रायटिंग खूप छान येईल त्यासाठी. थँक्यू युसुफ भाई, थँक्यू सो मच. तर मंडळी, अजून एक गोष्ट म्हणजे फुटरेस्ट जे आहे ना ते पण युसुफ भाईनी बनवलेलं हे वालं. मग त्यांनी पूर्ण मिक्सचर केलं आहे 2-3 बाईकचं आणि हे फुटरेस्ट आपलं इकडे असं लागेल या साईडला असं. हे बघा असं. पण ह्याला पण ऑफकोर्स पावडर कोटिंग वगैरे करेल तो ब्लॅकमध्ये, हे पण त्याला सांगितलं करायला, तो पण आपला 4 लावून देईल. पण आय थिंक सो ते उद्या परवामध्ये होऊन जाईल. तर याचं काहीतरी पर किंमत आहे 1000 रुपये आणि आपलं गाडीचं सेटअप किती झालं आहे हे तुम्हाला मी सांगेन उद्या जेव्हा आपण दाखवीन तेव्हाच. एक नंबर काम आहे. चला.
चला मग मंडळी, ती वेळ आलेली आहे जेव्हा तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या बाईकवर आपण मस्तपैकी मॉडिफिकेशन केलं, बॅकरेस्ट लावलं आहे, टॉप रॅक लावलेला आहे आणि बॅकरेस्ट तर एक नंबर. बरोबर वाजले सकाळचे 8:30. दाखवतो तुम्हाला आता. ही बघा, ही आपल्या इकडे बाईक आहे. ओके, आज तुम्हाला दाखवतो बॅकरेस्ट. हे बघा, ही अशी बॅकरेस्ट लावली आपण. आहे जबरदस्त आहे बघा, एक नंबर आहे. कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. एक नंबर बॅकरेस्ट आहे. त्याचं हे सपोर्टसाठी बघ एवढं मोठं आहे ते, आणि अमू बसताना इकडे तर छानपैकी बॅकला परफेक्ट सपोर्ट मिळणार आहे. म्हणून हे डिझाईन अमूनच फायनल केली. तिने 2-3 सर्च केलं आणि त्याला हे मला आवडलं. ॲक्च्युली सर्च करण्यापेक्षा ना, जेव्हा आपण प्रवादूला गेलो होतो ना हार्ले शोरूममध्ये, तेव्हा एका मोठ्या हार्लेचं तिने हे पाहिलं होतं. म्हणजे मोठी हार्ले होती का ती 1200 का 50 cc वाली, साईड बॅकपेक्षा आय थिंक मोठी होती. तर तिला ही वाला आवडलं. तर तिने फोटो काढून ठेवला होता आणि सांगितलं मेरे को ऐसे बना के दो, आणि अशीच बनवून दिली. त्या हार्लेचं ह्याच्यापेक्षा मोठं होतं. आपल्या गाडीला पण सूट व्हायला पाहिजे होतं ना, म्हणून ते बोलत थोडं लहान बनवत आहो, आपल्या गाडीला पण सूट होईल त्यासाठी. कसं वाटतं, मस्त ना. आता थोडीशी सीट तर मला वाढवायची आहे, कारण थोडं गॅप पडलं आहे ना, तर आम्ही आरामात पाठी बसेल, मग स्पुरा पण बसेल आणि मी पण बसेन. तसं कुशन मशीन लावून थोडीशी आपली सीट जरा वाढवायची. एक नंबर वाटते यार. आणि मग आपण हे पण लावलं होतं. हे बघा, हे आपला टॉप रॅक आहे. याच्यावरती प्लेट येईल आणि याच्यावरती आपला टॉप बॉक्स येईल. ॲक्च्युली तो प्लेट कुठे मिळत नाही आहे खाली. तुम्हाला शाळचा जो माझा शाळचा टॉप बॉक्स आहे ना, त्याचा प्लेट कुठे मिळत नाही. तो बोला मैं बना के रखता हूँ, नहीं तो मैं मंगाता हूँ. अगर सस्ता मिला मंगाने में तो मंगा लूँगा, नहीं तो मैं खुद बना दूंगा. तर तो बोला 2-3 दिन में आपला काम हो जाएगा. तर ते पण इकडे मस्तपैकी लावून घेऊ. आणि जेव्हा आपण टुरिंगला जाऊ ना, तेव्हा तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवून टॉप बॉक्स वगैरे आपण जेव्हा लावू ना तेव्हाच. आणि इकडे हा सॅडल स्टे बनवला. हा बघा इकडे असा. आता ह्याची गरज काय आहे, कारण की आपण जेव्हा बॅग लावतो, बॅग आपली सॅडल बॅग, तर ती आतमध्ये जाते टायरमध्ये. म्हणून हे लावलेलं बरं, म्हणजे ही बाहेरच्या बाहेर सपोर्ट राहील. कारण त्या साईडला आहे, हे बघा या साईडला आहे ही गोष्ट, त्या साईडला नव्हती, तर आपण ती लावून घेतलेलं आहे. छान वाटतं मला, जाम भारी आवडला बॅकरेस्ट. जाम भारी वाटतं. बघा आपली गाडी अशी दिसते. हे बघा अशी दिसते गाडी आपली. तर मंडळी, तुम्हाला हे मॉडिफिकेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. एक नंबर काम झालं. आता जे काय असेल ना माझ्या गाडीवर काम, लाईक टॉप रॅक लावणं, सॅडल स्टे लावणं, काही दुसरं काही असेल वेल्डिंग कामं, तर मी त्याला देणार फॉर शुअर. आपण तुम्हाला तो हे दाखवतो फुटरेस्ट, ते पण आपण लावून घेणार आहे. ते पण युनिक फुटरेस्ट आहे. तुम्हाला मुंबईमध्ये किती मिळेगा नाही आपको, कारण की त्यांनी 2-3 बाईक्स एकत्र असं डिझाईन करून बनवलेलं आहे. एक नंबर माणूस, एक नंबर काम त्यांनी केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जो माणूस आहे युसुफ भाई, तो पण खूप जेन्युइन आहे. जास्त महाग पण नाही, खूप चीप आहे. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला तो करून देईल फॉर शुअर. तर तुम्हाला सांगतो की ह्याचं आता टोटल खर्च किती आला. टोटल सॅडल स्टे, टॉप रॅक आणि आपलं कस्टमाइज बॅकरेस्ट, टोटल खर्च आला 8,000 रुपये. आपको थोडंफार डिस्काउंट त्यांनी आपल्याला दिलं आहे, पण सांगताना त्यांनी सांगितलं 8,000 रुपये आपल्याला. म्हणजे 8,000मध्ये आपलं सर्व कामं झालेली आहेत. वा क्या बात आहे. ॲक्च्युली हार्लेचं येणार होतं, पण ते त्यांचा काय पत्ताच नाही. ते म्हणतात जॅन एंडिंगपर्यंत, फॅब स्टार्टिंगपर्यंत, फॅब 15, काही आयडिया नाही म्हणतात. आता वाट बघण्यापेक्षा आम्ही विचार केला आपण लावूनच घेऊ, टेन्शन नाही त्यासाठी, कारण खूप गरजेचं आहे ते. कारण पाठी अमू बसते, आपण जो थ्रॉटल देतो ना, गाडी झूम करून पुढे येते ना, तर पाठचा माणूस पाठी पाडायची खूप शक्यता आहे. म्हणून आपण ते लावून घेतलेलं पाहिजे. आणि पुढे आपल्याला टुरिंग खूप करायची आहे, म्हणून ते मस्ट आहे. त्यास तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, जर तुम्हाला कुठेही असं मॉडिफिकेशन करायचं असतील, असं पण नाही फक्त हार्लीमध्ये, कुठच्याही बाईक्सचं, ॲक्टिवा म्हणा किंवा तुमचं ज्युपिटर म्हणा किंवा तुम्ही बुलेट म्हणा, कुठच्याही बाईकचं तुम्हाला मॉडिफाईंग करायचे, टॉप रॅक, टॉप बॅक रेस्ट, सॅडल स्टे किंवा फुट रेस्ट वगैरे एनिथिंग, प्लस गार्ड वगैरे सर्व कामं तो माणूस करतो. नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा. युसुफ भाई त्याचं नाव आहे. फोन नंबर आधी पण मेन्शन केलं, तर आता मेन्शन करतोय. जयसिंगबागमध्ये असणारच आहे. ग्रँड रोडच्या घास गलीमध्ये एकदम टोकाला असतो तो. BMCचं ऑफिस आहे, त्याच्यावर समोरच. चला आता आपण खूपच हॅपी नोटवर, आता फक्त वाट बघतोय कधी आपण गाडी काढतो आणि निघतोय आपल्या गावी. तर आता खूपच हॅपी नोटवर आपला हा व्लॉग संपवतो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. बाय.